वेलकम टू द न्यू व्लॉग फ्रेंड्स. तर झाली आहे सकाळ नेक्स्ट डे आणि आता मी चहा गरम केलाय. पूजा बाहेर बसली आहे नाश्ता म्हणजे चहा पिण्यासाठी, ऑफिसला निघते ती. मला विदाऊट बशीचाच चहा लागतो पण पूजाला कप बशी लागते. मला विदाऊट कप बशीच काय अरे एकदम लहान पोरासारखं करते. मला दे ते दे ना. कधी कधी येते अशी लाडात, नाही ठीक आहे. आता इतर वेळी ती मला सगळं काय आणून देते. तिला जो हातात खाकरा दिला होता म्हणून ही प्लेट दिसते. त्या आतमध्ये ऍक्च्युली कळशा आहेत ना, त्या कळशाच्या वरची ठेवलेली प्लेट होती. तिने ती प्लेट काढून आणली, त्या प्लेट मध्ये खाकरा ठेवलेला आणि तशी खात होती. किती हुशार बोलायची छोट्याशा बाळाला, किती हुशार आहे रे. वो जो पाइप फोड़ने के लिए फोड़ने के लिए ना. हाँ हाँ चालू है काम, देखो. अच्छा चालू नहीं, मेरे को लगा वो बोल नहीं भर के सबका. अच्छा अच्छा. ते पाईपलाईन जी चेंज केली घरातली, त्याचं ते परत पॅकच नाही गेलं किती वेळापासून. उगाच उंदीर बिंदीर घरात द्यायची भीती. नाही नाही नाही, ते तू असल्यावरतीच कर सगळं. मला एकट्याला नको सांगू. नाही नाही, अरे ते जे पण येतात हे आता म्हणजे सामान ठेवलं इथं म्हणून ती समजून गेली गॅसवाला फिरतोय बिल्डिंग मध्ये. ते काय करतात, माझ्याकडून जास्त प्राइस बोलतात आणि मग हिला समजलं ना की एवढे पैसे दिलेत, मग माझ्यावरती परत भडकते की एवढे कशाला दिले, डबल टिबल घेतले तुझ्याकडून. तू असल्यावरतीच करत जाते सगळं. ते मला नाही असं कुणी काय मागितलं तर असं नाही बोलायला बरोबर नाही वाटत. कुणी 100 रुपये मागितले तरी 50 लोक 30 लोक लय बार्गेन करतात. मेट्रो समोरच आहे पण मेट्रोनी प्रवास करायचा कधी प्रसंग आलाच नाही ना. हा जी लाईन आहे ती बंद होती बरेच दिवस कारण की म्युन्सिपाल्टीची सारखी गाडी जात होती. बट मला वाटतं आता म्युन्सिपाल्टीच्या गाडीला आराम आहे म्हणून या सगळ्यांनी पुन्हा चालू केलं. आणि बरं आहे, लोक टाइमपास मध्ये खायचं असेल, पोट भरायचं असेल तर जातील कुठे. हे चांगलं आहे यांचं ऑफिसवाल्यांचं. हे खालतून येताना एकमेकासाठी काय ना काहीतरी घेऊन जातात, पण घरी नाही आणू शकत. समोसा एक है ना, घेऊन येण्याचा प्रश्न नाही. आता आम्ही ऑफिसला जाणार, काम करणार, तो भूक लागणार. मग घरी येताना पण नवरा पण बसलेला असतो, त्याला पण भूक लागलेली असते. दिवसभर जेवण बनवून जाते मी तरी समोसा पॅकेज लेडीज खायचं मन करतात. चला तुम्ही ऐकत काय बसले. चला चला चला. मम्मा 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 तिथं मम्मा ऑफिस मध्ये जाणार आहे. चला जा आता. काय बाहेर कशासाठी चल ना बेटा. मी दुपारी येते लगेच 2-4 कधी येते. हा मम्मा ये दादा. तू दादा बोलते. डॅडा तुला सगळे दादा. ही पण दादा बोलते. डॅडा तुला म्हटलं ते आपण कॅडबरी घेतली ना, तो देला. हा घरी गेल्यावर दे. हा डॅडा दादा पूजा कशाला काय करत आता. ऑफिस तुझं आहे पण काय ऑफिसचे ॲटिकेट्स असतात, बरोबर वाटत नाही. ऑफिसच्या बिल्डिंगच्या समोर उभा राहून हे सगळं असं पिक्चर सारखं वागणं. चल साईडला आहे. असू दे, तिला रडू दे. ठीक आहे, ती 2 मिनिटापेक्षा जास्त रडत नाही. हा चला. काय नाही, भाव्याचं रडणं ना मी 10 मोजतो तोपर्यंत बंद होईल. 1 2 3 बैल 10च्या अगोदर 3 मध्येच रडणं बंद झालं तिचं. ती मम्मा फक्त जाईपर्यंतच ती रडते, बाकी नंतर गप्प बसते. तिला माहिती आहे मी तिला खेळवत बसेल, आपला टाइमपास चालू होतो लगेच, त्यामुळे ती काय जास्ती रडत बसणार नाही. 1:15 होता ते. इतक्यात पूजा घरी पण आली. हाफ डे होता, पहिला सांगायचं ना इतक्या लवकर येणार आहे. मी बोलले माझं काम करून येणार आहे. काहीतरी कुठे गेलो असतो, चल लोणावळा वगैरे. सिरियसली सर पूजा काहीतरी प्लॅन करू. लोणावळ्याला जाऊन काय करणार आहे. अरे फिरणार आणि घरी बसून काय करणार आहे. लेट्स मेक सम प्लॅन, कम ऑन. लोणावळ्याला जाऊन करणार काय. अरे काय पण करू, एक्सप्लोर करू, बसू, खाऊ. मग ते मक्याचे कणीस खाऊ भाजलेले. बघितलं नाही, ते चार्ज होत तर त्याला चार्ज करायचं 2-3 तास. अरे मम्मा आली, खुश हो की मम्मा आली. हा जा. खानविलकर तिच्याकडेच तुझ्या डोळ्यासाठी. डोळ्याचं काय, डोळा बरा कालपेक्षा नॉर्मल आहे. आता झोपलेलो काल पण डायरेक्ट. मी रात्री आज सकाळी उठून परत आजच्या ब्लॉग साठी एडिटिंग केली तर झोप घेतली तर थोडासा तो नॉर्मल होतो. किधर जा रहे हो आप, किधर. घरात कुणीतरी साडी घातली पाहिजे म्हणून पूजाने भाव्याला साडी घातली. तू कुठे जाते. तिने साडी सोडली रे पूजा. अभी क्या करे हम. मम्मा तू खा, मम्मा तू. नको तिला नको देऊ, तिला नको नको.
तुला हवंय? तुला हवंय? राग आलाय आता. हवंय तुला? नको आहे? दे मम्मा मला दे. मम्मा मला दे. देऊ डॅडाला देऊ. देऊ डॅडाला. मी खाऊ. मी खाऊ. नको जुजुडीला नको. दे इथे इथे दे. इथे दे. इथे दे. आमचे दे. दे लवकर लवकर दे. लवकर दे. दे इकडे इकडे दे. घे पूजा पूजा घे पूजा घे पूजा घे तिच्याकडून. घे 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 घे. इकडे दे इकडे दे इकडे दे. जुजुडे पकड तिला पकड पकड. घे लवकर. बरं झालं. दे दे दे. घे लवकर घे लवकर घे. ती समजून गेली आपण खेळतोय. खरंच खूप छान आहे यार. टेस्टी आहे. आणि हे बाळांना देऊ शकतो. ह्याच्यामध्ये जास्त शुगर नाहीये काय नाहीये. बस थोडस एकदम हलकीशी क्रीम आहे आणि वरतून थोडेसे वॉफल टाईप आहे. हे बघ ना. नाही पाहिजे तर दे इकडे दे इकडे. म्हणजे व्हॅनिला फ्लेवर आहे. हे चॉकलेट फ्लेवर बघूनच समजते चॉकलेट फ्लेवर. आता नेहमी पूजाला चॉकलेट फ्लेवर आवडत आलाय. मला पहिल्यापासून स्ट्रॉबेरी फ्लेवर आवडत आलाय. तर फालुदा असू द्या चॉकलेट असू द्या आईस्क्रीम असू द्या. बापरे कोकोनट फ्लेवर पण आहे. रिटर्न झाला मी तिच्याकडून घेऊन येणार अजून. डिश घेऊन आली बस खाली. भाव्या आपल्याला बघते ना प्लेट मधून खाताना फ्रेंड्स. तर भाव्या काय करते तिला आम्ही काहीही दिलं ना खायला. आता पण बघितलं त्याच्या अगोदर पण बघितलं तुम्ही सकाळी. ती प्लेट घेऊन येते आणि त्यात मग ठेवून खाते. म्हणजे कशी छोट्या छोट्या गोष्टी कॅच करते ना. ती बघून बरं वाटतं. फ्लेवर कसा? कोणता? तू खोलला पण जरा अंगात पेशन्स आहे ना तुझ्या की थांबावं. स्ट्रॉबेरी बेटर होता. कोकोनट जरा नारळाच्या वडीसारखा टेस्ट आहे ना जरा. ओके बट येस ऑफकोर्स. डिसाईड करे करेपर्यंत आजचा दिवस जाणार. उद्या संडे. उद्या मला कंटाळा येणार. मग मी म्हणणार राहू दे. मग मंडे. ना उत्सुकता नाही हिच्या अंगामध्ये की काहीतरी कुठे फिरायला जाऊ. काय लग्नाच्या अगोदर पूजाचं कसं होतं चल फार फिरायला जाऊया हे करूया. तेव्हा तिला लय आवडायचं. लग्नानंतर तिला ना आराम करणं घरी शांततेत पटपट कामं आटपून बसणं ते सगळं. आता तिला फिरायला जास्त आवडत नाही. अगोदर लय आवडायचं. आता मला कधी कधी ती सुट्टी असली की मला वाटतं चल फिरायला कुठं कुठं पण चल. बट तसं नाही त्यांचं वेगळंच आहे. ही पिशवी विसरून जातो का? तर मी घेणार ही पिशवी. मला आवडली. फ्रेंच फ्राईज बनव ना. बाहेर काढ ना. ठीक आहे. आणि कढई मधलं तेल आहे ते गरम करायचं. पिठीवर बनवणार आहे मी आता साधं. तू काही बनव. तू सगळं बनवलेलं छान लागतं. थँक्यू हर्ष. पण मी दुसरं काहीतरी ऑर्डर करतो माझ्यासाठी. कारण की मला छान छान नाही खायचं. मला काहीतरी वेगळं खायचं. एक बाई रील्स बघत बसली होती आणि तिने तेल गरम करायला ठेवलं होतं. तर तिच्या नवरा पण तिच्या बाजूला बसून तिच्या फोनमध्ये रील्स बघत होता. तर अचानक त्याच्या नवऱ्याला ना सुगंध आला तेलाचा. तेल गरम झालं. नवरा विचार करतो खिडक्या तर बंद आहेत. बाहेरून कुणाचा तेलाचा आपला फ्राय करायचा वास येणार आहे. तर मग नंतर नवऱ्याला लक्षात आलं की नवऱ्याने बाईला सांगितलं होतं की बाई माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज बनव. तर मग बाई उठून पळत येतात आणि बघतात आणि बोलतात की माझ्या लक्षात तर होतं पण मी वेट करत होते की तेल जास्त गरम व्हावं. तर एक अशी गोष्ट होती एका नवरा बायकोची. ओळखून दाखवा बरं कोण आहे ती बाई आणि कोण आहे तो बिचारा नवरा ज्याने आठवण करून दिली. आणि नसती दिली तर मग त्या तेलाचं काय झालं असतं माहित नाही. तेल वाफात बदलून गायब झालं असतं है ना. पूजा बाई किती चांगली ना. जरा जास्त जास्त नाही बोलत एक गोष्ट बोलतोय. फ्रेंच फ्राईज होतात इथे साईडला. आम्ही प्लॅन करतोय. पूजाने आता अचानक मला बोलली मूवीला जाऊया आपण. मला तर कंटाळा आला. अरे पूजा चल ना यार. 3 तास खाली बघत होता असं बघत बसायला. त्यात तू ना पॉपकॉर्न घेऊन देत ना समोसा घेऊन देत ना काय नाही देत. नुसतं असं पिक्चर बघायला लावला. काय खोटं बोलतो पूजा. नाही घेऊन देत. समोसे घेतो आणि हिच्यासाठी पॉपकॉर्नचा डब्बा. तिला आवडत नाही म्हणून मग हिच्यासाठी पॉपकॉर्नचा डब्बा आणि सँडविच. आणि हिचं कसं आहे पिक्चर ते घेतलं ना हातामध्ये ते पहिला संपवायचं आणि मग पिक्चर बघायचं. माझं तसं नाही. माझं कसं आहे हळूहळू एक 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 खाऊन मग पिक्चरची. 1 मिनिट आता भाव्या पण आहे हर्ष. भाव्याला पण तेवढाच डबा पॉपकॉर्नचा लागणार आहे. भाव्या जास्त नाही खाणार. भगवान तिकीट 200 250 300चा पॉपकॉर्नचा डब्बा 500चा 350चा समोसाचा वेगळा.
तिकीट जितक्यात तिकीट दोघांचं निभवताना त्यापेक्षा अजून 500-600 रुपये टाकून पॉपकॉर्न आणि बाकीच्या गोष्टी घ्याव्या लागतात. बट मजा येते टीव्ही बघता म्हणजे मूवी बघता बघता असं काय एन्जॉय करायला. तो रणबीर कपूर आणि कुणाचा श्रद्धा कपूरचा यांचा कोणता मूवी आता यांनी रील मध्ये बघितला तरी बोलतो तो मूवी बघायला जाऊया. मी तर तयार आहे कोणता पण मूवी बघायला असेल पण चल बाई. मी किती वर्ष बघितलेत ना. लास्ट मूवी मी कोणता पहिला मला आठवत पण नाही. मी प्रेग्नेंट असताना बघितलेला लास्ट मूवी. हा तो कोणता चंद्रा मस्त मूवी होता. तो सिरियसली last इमोशनली movie मी अटॅच बघितलाय. एकदम. हा तो लास्ट मूवी मी बघितलाय. त्याच्यानंतर मी मूवी बघायला थिएटर मध्ये मी गेली नाही आणि आजकाल मला मूवी बघण्यात जरा सुद्धा इंटरेस्ट वाटत नाही. घरातच एवढं पिक्चर बनवतेस अजून काय नाही. पण पूजाचं ना लय साधं राहणी मला तुम्हाला वाटत असेल पूजा चिडचिड करते रागवते सगळं काय येते पण पूजा ना एकदम ग्राउंड टू होते. तिला माझं तसं आहे की अशा गोष्टी पाहिजे तिथे इथे पण तिचं शांत एका ठिकाणी लिंबाच्या झाडाखाली मस्तपैकी सावलीत बसून ते एकदम आराम करणाऱ्यातली पोरगी आहे बिचारी. उगीच नाही आवडली मला असं लय तिच्यामध्ये लय सिम्प्लिसिटी खूप आहे पूजामध्ये. हा मला आरामच करायला भेटत. काय कारण का मला आरामच करायला भेटत नाही. मी जेवढं पण बोलले सगळं रिटर्न घेतो ते अजिबात चांगले नाही. वाटलं ही ते पण पॅकेट दे. तिथून ओपन करेल ना तर तिथं पॅकेट पडले ते येऊन पॅकेट आम्हाला देईल खोलायला. भावेनी स्वतःहून ते पॅकेट फाडलंय. हा पूजा मग काय हे घे. रिअली शॉकिंग होतं हे कारण की असं कधी त्यांनी पॅकेट ओपन नाही केलं. पूजाचं फेवरेट पिट्टी भात तुला फार आवडतं आहे ना. बस झालं बेटा हे किती खाणार आहे तू. ते जास्त खाणं चांगलं नाही बाबू. ते उगच लिहिलं दिलं खायला कधी चव लागली असेल. बस ना बेटा दुसरं खा तर तिथं भरव. नको रे बाल्या सारखं ते. अरे तू मला का देतेय. तुला येऊ दे ना पिडायला. ऍक्च्युली मग अशी पूजा थोडी भावेवर रागवलेली कारण की भावेने रिमोट तोडला फेकून. तर पूजा भाव्याशी बोलत नाही तर भाव्या सारखी जाते आणि पूजाला हक करते आणि तिच्यासोबत बोलायचा प्रयत्न करते पण पूजा इग्नोर करते. बस रे पूजा आता. तिच्या वाटणीचा तुला ओरडा देऊ. ती अपसेट आहे तुला का बस तू. दिसत किती तुला अपसेट शिस्त आहे बघ. नाही लागणार मग. किती अपसेट झाली बघ पोरगी. ते हलव जा शिरा हलव जा. पोरगी किती शांत झाली मगापासून ते बघ. बघितलं ती काय खेळत नाही काय नाही बेटा खेळायचं आपलं घर आहे. मम्माला बोल मम्मा आपलंच घर आहे ना मी आपल्या घरातच मस्ती करणार ना अजून कुठे मस्ती करू. शिरा हलव करपेल हा श्वास येतोय. आत्ता जातो तुझ्या बोलण्याने नाही जाणार. तुम्हाला ना तो बो बांधले ना सहज तू बोलतं काय हा लय आवडायचं ते बोलतं ना बारिश का बारिश, हा, हा, हा. केलंय ते मस्त होता. थँक्स थँक्यू. हाय भाव्या ना. हा, भाव्या, हाय भाव्या. कर हॅलो हाय हॅलो कर. हाय. एक फोटो असेच बनवत राहा मराठी कंटेंट. नक्की भेटून रिअली बरं वाटलं. तुझं नाव. माझं नाव अभिषेक. मी पण बनवतो म्हणजे व्हिडिओज. अच्छा तर असेल तर नक्की शुअर. थँक्स. थँक्यू. बरं वाटलं तू. बरं ॲक्च्युली आपली हे डिलिव्हरी द्यायला होता स्विगी इन्स्टामार्टवरून. पूजा आता नेहमी ऑर्डर करते तर भावानी ह्या सगळ्या गोष्टी डिलिव्हर केल्यात बस ह्याच्यासोबत भलं मोठं मोटिवेशन म्हणजे डिलिव्हर करून गेला आणि ते फार आवडलं तो जे काय बोलला ते. आणि भेटून पण त्यांनी जसं स्वतःच्या फिलिंग्स एक्सप्रेस केल्या अगोदरच बघितला तर दॅट मुवमेंट वॉज रिअली व्हेरी मच टची फॉर अस. थँक्स फॉर द सपोर्ट ब्रो. तू जर व्हिडिओ बघत असशील तर थँक्स अ लॉट. डॉक्टर आता 10:30पर्यंत जाईल तर 10 मिनिटं बाकी आहेत. होप सो डॉक्टर भेटेल आपल्याला. तर बसली का. बसली चल. पोचलोय थोडा तरी वेळेच्या आत आणि जस्ट एकच नंबर बाकी होता. बघू आता एकदाचं काय होत आहे का किंवा पूजाचा एक्सरे वगैरे काढावा लागतोय का. घेतलं ना बरोबर. म्हणजे 5 दिवसाचा कोर्स पूर्ण कम्प्लीट केला मी. अभ्यास करूया ना. अभ्यास करूया. काय फायनल क्वेश्चन्स वगैरे विचारून येते
तर इतकंच की त्यांनी पण आता पण सेम सांगितलं ॲलर्जिक आहे. बट पूजाच्या तसल्लीसाठी तर त्यांनी 3 टेस्ट लिहून दिलेत पूजाच्या जोर टाकण्यामुळे. आता डॉक्टरांचं हेच म्हणणं आहे की ॲलर्जिक आहे, ॲलर्जिक आहे, ॲलर्जिक आहे. मनाला अजिबात तिला शांती भेटत नाही जोपर्यंत तिच्या मनात येईल ते काय. हा मी तुमचे ब्लॉग बघते तिच्यामुळे, अच्छा भाव्यामुळे भाव्यामुळे, आणि आमची आरू पण बघते. अरे वा. आमची छोटी एवढी आरू आहे ना ती पण बघते. अय्या. तुझं नाव प्रतिभा. प्रतिभा. ओके थँक्यू प्रतिभा. टाटा करा टाटा. टाटा बदू. तिच्या मनाला पूजाची शांती भेटत नाही जोपर्यंत तिच्या मनासारखं होत नाही. जस्ट आम्ही आता डॉक्टरकडून निघालो. डॉक्टरकडे निघून आम्ही तिथून जस्ट म्हणजे त्या साईडला पूर्ण स्टेशन साईडला गेलो. का तर रिमोट घ्यायचा होता. भाव्यानी घरातला रिमोट तोडून टाकलाय. तर तो रिमोट इथं आता तिथे तिकडचे सगळे दुकान बंद. रात्रीचे आता 11:45 वाजत आलेत. तर ती बोलली ना इथं डॉक्टरच्या शेजारी त्याच लाईनमध्ये इथं एक दुकान आहे. ती बोलली इथं भेटत असेल. आता बघायला आली इथे रिटर्न तेवढं स्टेशनच्या इथून परत आम्ही रिटर्न आलो. आता जर इथे रिमोट नाही भेटला तर मग हिला माझं ऐकावं लागणार आहे ना रिमोट. काय पकड हिला. 200 रुपये. जस्ट आता थोडासा कंटाळा पण आलाय तिला आणि रात्री उशीर पण झालाय. आता म्हटलं किचन मध्ये काय बनवत बसणार म्हणून चल काहीतरी खात बसू. आणि हे पूजाचं फेवरेट हॉटेल आहे हे सुदर्शन करून. तर नेहमी तिचा हाच चॉईस असतो की तिला इकडचंच खायचं जे काय खायचं ते. खास करून इकडची चिकन तंदुरी तिला लय आवडतं. तिला बघा दिवस चायनीज खाल्लं नाही आणि मला मन करतं आज चायनीज खायचं. चिकन मंचा. अरे मला पण तर पाहिजे असतं पूजा. आता मी हिच्यामुळं किती वेळ झाला चिकन मंचाव सूप पिला नाही. मला चिकन मला नको का नको. चिकन मंचा मला व्हेज मंचा. त्या बाजारावर छान व्हेरी गुड. तोंडात हात नको घालू बाळा. असं करते काय मागो ना मला असते काय. पहिल्यांदा लग्न करून ह्याला नाव घेतलं सांगितल्यासारखं लाजते. तू बोल ना तुझ्या ग्रेव्ही वाले पाहिजे की ड्राय. नाही ग्रेव्ही वाले मस्त होते माहिती आहे ना. एक दिवस आली अरे बाग मस्त लागतात ग्रेव्ही. अच्छा ठीक आहे ड्राय तुला ती सगळं पसारा करून टाकणार आहे. ठीक आहे हे द्यायची गरज नव्हती. तेव्हा ती त्याला देते. बतूक बसा बतूक त्यांना जेवण द्या. बतूक जेवू द्या. बतूक त्यांना तू नको खाऊ. खोकला घेऊ. मोजून किती घेतले. मोजून नाही ते सगळं मला दे. किती सांगितलेले हे एकच बोललेले ना. मग 1/2 दिला. आपला 1/2 लॉलीपॉप पण आलाय. आणि किती खाणार होती तू. आय डोंट नो माहित नाही मी किती खायचं. हा राहिला इकडे गोरेगावला. हा तेच काढून टाकले. तेच जावळ काढायचं तुमचं. बाय 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 हॅलो बाय 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 बाय. जास्त खायचं नाही का. रिझन काय. खोकला येईल म्हणून तुला जास्त खाणार नाही. थोडंसंच खाल्ले आणि रिटर्न केले. अरे बोलले तुला मी इथं नको ठेव करू नये. खोकला नाही ना. पूर्ण थोडी खाणार ते पण हाफ देणार आहे. तंदुरीच मागवायची होती ना. नाही मला कंटाळा लागला तंदुरी खायला. अरे कशाला. अडवलं तर रडायला चालू करेल. त्याच्यापेक्षा मग जसं जमतं तसं तिला कंट्रोल करायला बघतो. बट प्रॉपर 2 वर्षाची होत नाही तोपर्यंत तिला हॉटेल बिटेलमध्ये नको न्यायला. ठीक आहे करून दाखव कंट्रोल एकटी असून. बिल स्पॉन्सर तर तुझ्या आहे ना. हा कपसे काय डिसिजन तर तुझाच होता. माझा नव्हता. पुढे जायचं अजून काय घ्यायचं आहे.
औषध मेडिकल. हा चल जस्ट मेडिकलमध्ये पोहोचलो. जस्ट पूजाला ज्या प्रिस्क्रिप्शन दिल्यात गोळ्या त्या बघू इथं भेटतात आहे का. भेटल्या तर बरंच आहे कारण की आता 12 वाजत आलेत आणि दुसरं मेडिकल दिसलं तर नाही आहे रोडवरती. तेच चालू असेल. खाली फेकली ते लावलं भव्य किती मस्त करते. पहिला बाहेर पण उभा राहतो तू गेलो माझा मस्ती करते म्हणून मग आपल्याला बाहेर उभा लावलं. बघितलं मम्मा घेऊन येईल गोळ्या. थांब तू पोगला मम्मा आली मम्मा आली. किती मस्ती करते भाव्या. किती मस्ती करते तू यार भाव्या. घ्या लवकर चला लवकर. काय बाकी राहिलं आता. मी ना आता हिला बुवाकडेच देऊन येते. थांब नको मी जातो बुवाकडे. तुम्ही दोघं घरी थांबा. ओके चला मी बुवाकडे देते हिला. बाय बाय. तर 12 वाजलेत. 12:01 झाले फ्रेंड्स आणि आपण पोहोचतोय आता घरी. स्कूटी पार्क करायला अजिबात जागा उरली नाहीये. तिथून पण सगळं पॅक. तिथं उभा करतो तिथे पण सगळं पॅक. म्हणून स्कूटी जस्ट अशीच बाजूलाच ठेवून निघतोय. तेवढं की तिथे हँडल लॉक नाही केलं म्हणजे कुणाला काढायचं असेल तर आरामात ते स्कूटी सरकवून मग त्यांची गाडी काढू शकतात. मी त्यांच्या अगोदरच आलोय. ते लिफ्ट येत होते म्हणून मी पुढे आलोय. तर पूजाला माहीत नाही कदाचित मी घरी आलोय ते. तर ते थांबले वाटतं बाहेर. जास्त वेळ नाही थांबत नाही तर ती माझी वाट बघत बसली की मी बाहेर आहे. अच्छा तिच्याकडे पण चावी आहे. ते डॅडाची गाडी कधी काय माहित पटकन आवरून कधी आला असेल. तुझा किती जोरात ओरडलीस तू. मग तू थोडस घाबरवलंस ना पागल माणूस. घाबरली. मग मी म्हणते मी तुझ्या अगोदर पोहोचेल. मी पटपट आलो. मी तुला लिफ्टने जाताना बघितलं. तो नवीन रिमोट घेऊन आलेला. पूजा ट्राय करते होतो चालतोय का नाही चालत आहे. आता तू तिच्याकडे अजिबात देऊ नको. हे तू वाक्य पहिलं स्वतःच्या माइंड मध्ये टाक. रिमोट सक्सेसफुली काम करतो. जुना वाला रिमोट तिला दे खेळायला. असं द्यायचं की आपल्याला नाही द्यायचं तरी पण तिच्या हातात दिल्यासारखं करायचं. शूज काढ तुझ्या पहिल्या दे. शूज काढ. तिला नाही येणार मला वाटतं. किती क्यूट आहे. किती क्यूट आहे. क्यूट दाखव करून. क्यूट दाखव करून डॅडला. तर फ्रेंड्स वेळ होतो इथेच. पूर्ण ब्लॉगचा आजचा भेटूया संध्याकाळच्या ब्लॉग मध्ये. तर आता पूजा आम्ही आता सीझन 8 बघतो बिग बॉसचा. तो पण काही 1 महिन्याचा बाकी आहे. त्यांचे एपिसोड संपतील ते पण. तुम्ही इतका वेळ दिलात ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद. टेक केअर. बाय बाय. करा ब्लॉगिंग करा. अरे बा काय तू कसा कॅमेरावरती बोट ठेवते दे दे. हा बाय. बाय टाटा करा.